जय जिनेंद्र। पूर्णार्घ जैन ग्रंथवाचन अर्घ 6 भाग 26। शरीरात कोणते धातू किती आहे? मेंदू, मेद, ओज, शुक्र या चारही धातू एक एक अंजुलीप्रमाणे आहेत। वसा अर्थात मांसातील स्निग्धपणा 3 अंजुली, पित्त आणि श्लेष्म अर्थात कफ 6 अंजुली प्रमाण आणि रक्त अर्ध आढक, मूत्र 1 आढक म्हणजे 8 शेर, विष्ठा 6 प्रस्थ, नखे 20 आणि 32 दात आहेत। शरीराची आकृती मनुष्याच्या आकृत्यामध्ये फरक असतो। काही उंच, काही ठेंगणे, काही कमरेपासून वर जाड असे अनेक प्रकार संभवतात। अशा आकृत्यांचे ढोबळमानाने 6 प्रकार केलेले आहेत। समयचक्रासमानः समचतुरस्र संस्थानः। कुशल शिल्पकार ज्याप्रमाणे समान रूपाने शरीराच्या अवयवांची रचना करतो, त्याचप्रमाणे वरचा, मध्य आणि अधोभाग समरूप असतो। ते संस्थान समविभक्त अवयवास समचतुरस्र इत्यर्थ सम विभक्त म्हणतात। सारांश: जे यथास्थित प्रमाणबद्ध शरीर असते असे शरीर। वडाच्या झाडाखाली सारखी आकृती न्यग्रोथ परिमंडल। जे शरीर खाली बेंबीपासून खालचा भाग सूक्ष्म व वर विशाल असते ते न्यग्रोध परिमंडल संस्थान। न्यग्रोध म्हणजे वडाचे झाड, परिमंडल म्हणजे शरीराच्या सर्व बाजूचे मंडल। वल्मिक किंवा शाल्मली वृक्षासारखे। स्वाती संस्थान। स्वाती म्हणजे वल्मिक अथवा शाल्मली वृक्ष, त्यासारखा आकार असणारे शरीर, अर्थात असा शरीराचा आकार वर सूक्ष्म व खाली विशाल असतो। कुबडे शरीर, कुब्ज संस्थान। पाठीवर पुद्गलांचा अधिक पिंड होणे अर्थात कुबडेपणा म्हणजेच कुब्ज संस्थान। अशा प्रकारच्या शरीरात अवयवांची दीर्घता असते, मात्र मध्यभाग ह्रस्व असतो। अंग उपांग लहान, वामन संस्थान। अशा प्रकारच्या शरीराचे सर्व अंग लहान लहान असतात, मात्र शरीर दीर्घ असते। विषमाकार, हुंडक संस्थान। वेड्या वाकड्या दगडांनी पिशवी भरावी त्याप्रमाणे ज्या शरीराचे अवयव समानतारहित, प्रमाणरहित असते असे शरीर हुंडक म्हणवले जाते। वरीलप्रमाणे स्थूलमानाने 6 प्रकार मानले आहेत। शरीराची जडणघडण, संहनन। अस्थींचे बंधन विशेष असल्याशिवाय शरीराची जडणघडण मजबूत असत नाही, त्या दृष्टीने 6 प्रकारचे संहनन आहेत। हाडांचा जो संचय अर्थात समुदाय त्यास संहनन म्हणतात। हाडाला जे वेष्टन असते त्यास वृषभ म्हणतात। सर्वात उत्तम संहनन वज्र वृषभनाराज या प्रकारात हाडांच्या संधी वज्राकार असतात। वज्रासारखे अभेद असल्यामुळे त्यास वज्र वृषभनाराज म्हणतात। थोडक्यात वज्र वृषभ आणि वज्रनाराज ज्या वज्र संघननात असते ते वज्र वृषभनाराज संहनन आहे। वज्र हा शब्द आद्य दीपक समजावा। नाराज म्हणजे नेमके काय आहे हे लेखकास माहीत नाही। बहुधा हाडामधील जी खीळ असते तेच नाराज असावे। दुसरा प्रकार वज्रनाराज संहनन। वज्र वृषभ अर्थात वेष्टन रहित ते वज्रनाराज या प्रकारात हाडे वज्राची जरी असली तरी वलय वज्राचे नसते। तिसऱ्या प्रकारात हाडांची संधी, खिळी वज्राच्या नसतात। चौथ्या प्रकारात एकीकडून नाराज युक्त व दुसरीकडून नाराज रहित अवस्था असते। 5व्या प्रकारात हाड आणि खीळ वज्ररहित असते। 6व्या प्रकारात हाडांचे परस्पर बंधन नसते, पण बाहेरून मात्र शिरा, स्नायू, मांस यामुळे
हाडे संघटित झाल्यासारखी असतात. म्हणजे सरीसृप अर्थात सर्पाप्रमाणे हाडे परस्पर असंप्राप्त असतात आणि शिराधिकांनी हाडे बद्ध असतात. अशा प्रकारे 1 वज्र वृषभ नाराज, 2 वज्र नाराज, 3 नाराज, 4 अर्ध नाराज, 5 कीलक, 6 असंप्राप्त सृपवाटिका असे उत्तरोत्तर कमी प्रतीचे संहनन संभवते. जैन मान्यतेप्रमाणे चतुर्थ काळापर्यंत वज्र वृषभ नाराज, वज्र नाराज, अर्ध नाराज संहनन असते. सध्या शेवटचे 2 प्रकार संभवतात, म्हणजे सध्या कीलक आणि असंप्राप्ताश्रुपाटिका संहननधारी मनुष्य आहेत. याप्रमाणे शरीराची थोडक्यात जडणघडण आहे. शरीराचे प्रकार. आता आपण शरीराच्या वेगवेगळ्या दृष्टिकोनातून विचार करू. आतापर्यंत जैन मान्यतेप्रमाणे शरीराविषयी काही अंशी विचार केला. जैनाचार्यांनी प्रत्येक विषयाविषयी सविस्तर ग्रंथ निर्मिती केली आहे. केवळ शरीर संबंधानेच लिहावयाचे झाले तर गती आदी 14 मार्गणाद्वारे विचार मांडून एका विशालकाय ग्रंथाची रचना करावी लागेल. तसा हेतू इथे नाही. सोप्या सरळ भाषेत विचार मांडावयाचे आहेत. त्यामुळे लेखात संस्कृत प्राकृत गाथा दिल्या नाहीत, तर केवळ भावार्थ घेतला आहे.